आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीना पुलाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 2. भारतात 2027 ची लोकसंख्या जनगणना किती टप्प्यात केली जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 टप्प्यामध्ये. प्रश्न 3. 2026 ते 28 या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या संस्थेवर निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद. प्रश्न 4 पाहूया. 2024 मध्ये अलीकडेच जगातील सर्वात मोठा कर्जदार देश कोणता बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जर्मनी. प्रश्न 5. एक पेड माँ के नाम 2.0 ही मोहीम अलीकडेच कोणी सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. दिल्लीचे शिक्षण मंत्री आहे ते. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी करंट अफेअर्स यावर प्रश्न विचारले जातात. तर पाहूया प्रश्न 6. कोणत्या देशाचा खेळाडू हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेचा. प्रश्न 7 पाहूया. 2025च्या ICC महिला क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देश. प्रश्न 8. जागतिक पर्यावरण दिन 2025 अलीकडे कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5 जूनला. प्रश्न 9. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच किती देशांना अमेरिकेत प्रवेश घालण्यास बंदी घातली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 देशांवर. प्रश्न 10 पाहूया. प्रश्न 10. कोणत्या राज्यातील खिचन आणि मेनार हे पाणथळ जगांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 11. राजीव गांधी वन संवर्धन योजना आणि ग्रीन ॲडॉप्शन योजना कोणी सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेशने. प्रश्न 12. अलीकडेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्स IICA ने ईशान्य भारतात त्यांचे पहिले प्रादेशिक कॅम्पस कोठे स्थापन केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिलाँग इथे. प्रश्न 13 पाहूया. प्रश्न 13. लडाख स्वायत्त टेकडी विकास परिषदांमध्ये LAHDC महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1/3. प्रश्न 15. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय PMML च्या संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अश्विनी लोहानी यांची. प्रश्न 16. कोणत्या भारतीय उद्योगपतीला अलीकडेच 2025चा USISPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. प्रश्न 17 पाहूया. अलीकडेच एम्स दिल्लीने आरोग्य सेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स AICOE स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे IIT दिल्ली सोबत. प्रश्न 18. राष्ट्रपतींनी एका अध्यादेशाद्वारे लडाखमध्ये किती भाषांना अधिकृत भाषा म्हणून नियुक्त केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 भाषा. आता तिथे टोटल 7 भाषा झालेल्या आहेत, आधी 5 होत्या. प्रश्न 19. भारताने त्यांच्या पहिल्या स्वदेशी ध्रुवीय संशोधन वाहनाच्या डिझाईन आणि बांधकामासाठी कोणत्या देशाच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे देशासोबत. प्रश्न 20. द ब्रह्मसूत्र फिलॉसॉफी ऑफ स्पिरिच्युअल लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.